ओके. तर आपण आपलं काय चाललं होतं, सिरीज कम्प्लिशन हा चॅप्टर चालला होता. त्याच्यामध्ये 2 टाईप बघितलेले होते आपण. आता त्याच्यामधला तिसरा टाईप जो की एबीसीडीचा टाईप आहे तो बघू. मग आता एबीसीडीच्या टाईपमध्ये आपल्याला असेच क्वेश्चन किंवा रॉंग टर्म, जसं की आपण मगाच्या याला बघितलं की रॉंग टर्म होता, लास्ट एक्झाम्पल होतं ना हे. याच्यामध्ये काय करायचं होतं आपल्याला, रॉंग टर्म कोणती आहे सिरीजमध्ये बसत नाही ते फाइंड आउट करायचं. आणि त्याच्या आधीच्या याच्यात काय पाहिलं होतं आपण, मिसिंग टर्म पाहिले. सिमिलरली एबीसीडी मध्ये देखील तीच आहे, पण एबीसीडी मध्ये आपल्याला कसं विचारले जाते की एबीसीडी प्लस नंबर सिस्टीम पण विचारले जाते. पहिल्यांदा काय करू, आपण एबीसीडी लिहून घेऊ. ए बी या ई आय आय जे के एम एम सी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय. एबीसीडी लिहिता लिहितात, आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, पहिल्याच लेक्चरला मी सांगितलं होतं की एमच्या खाली एम घेता रिव्हर्स. एबीसीडी घेता घेता त्याच्यात काय करणार तुम्ही, 1 2 3 पण येणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. ओके. आता बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, ए सी एफ जे आणि त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन मार्क आहे. मग पहिल्यांदा ए 1, सी किती आहे 3, त्याच्यानंतर काय एफ काय 6, त्याच्यानंतर जे किती आहे 4. आता बघा पॅटर्न कसा होत चाललाय. त्यासाठी नंबरिंग कधी कधी उपयोगी पडतं की बाबा किती कितीनं वाढत चाललं. इथे बघा +1 1 न वाढलं, इथे कितीनं +2 झालं, इथे कितीनं झालं +3. म्हणजे तुमचं काय होत चाललंय, इथं +1 +2 +3, मग पुढे काय असणार आहे +4. आता +4 किती असणार आहे, 1 2 3 4 म्हणजे ओ आर. आता आपल्याला किती काढायचे टर्म, एक इथं एक असेल आणि त्याच्यानंतरची पुढची एक टर्म असेल. म्हणजे 2 टर्म आपल्याला फाइंड आउट करायचे. मग इथे किती +4 नंतर काय होईल +5. 1 2 3 4 5 20. सॉरी, त्याच्या पुढची घ्यायची आपल्याला, 5 झाल्यानंतर त्याच्या पुढची घ्यायची. म्हणजे आपले काय आलं, ओ आणि यू. बघा ऑप्शन क्रमांक सी ते काय झालं, अँसर झालं ओ आणि यू. ओके. चला याच्यात ट्राय करा बरं 1 मिनिटात. तर सांगितलं तरी चालेल, 1 मिनिटामध्ये सॉल्व.
पहिली काय टर्म आपली ए आणि सी, ए सी. परत काय एफ आणि एच, एफ एच. त्याच्यानंतर के एम, के आय एम. त्याच्यानंतर पी आणि आर, पी आर. आता बघा हे काय होत चालले, ए आणि सी ह्या दोघांच्या मध्ये एक गॅप आहे, परंतु सी नंतर जी पुढची जी व्हॅल्यू येते त्याच्यामध्ये किती आहे, +2चा गॅप. इथे पण बघा एच नंतर न के आले, इथं +2चा आले. एम नंतर न पी आले, इथं +2चा आले. बरोबर. याच्यानंतर न देखील +2चं म्हणलं तर इथं काय आलं पाहिजे, यू. पहिली टर्म आपली यू आली पाहिजे. पहिली टर्म काय आली पाहिजे, यू. त्याच्यानंतर बघा ए नंतर काय एक आहे ना गॅप आहे, एफ नंतर देखील एक आहेचा गॅप आहे. तर मग इथे देखील एक आहे ना गॅप घेतला तर आपण किती, डब्ल्यू आलं. म्हणजे आपलं काय टर्म आली, यू डब्ल्यू. ऑप्शन क्रमांक ए हे झालं आन्सर, यू डब्ल्यू हे झालं आपलं आन्सर. ओके, चला हे सॉल्व करा. तो पण मी एबीसीडी लिहितो आणि एका मिनिटामध्ये झालं पाहिजे सॉल्व. बघा बरं, सॉल्व करू आपण आता. आतापर्यंत आपल्याला कसं होतं, सिंगल टर्म होते किंवा त्याचं रिलेशन होतं. आता 3 टर्म आहेत बघा. पहिली काय टर्म आहे आपली बीएमओ, दुसरी काय ईओ क्यू, तिसरे HQS. ज्यावेळेस असा जास्त गॅप असेल ना, तर बी ए आणि एम याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. बी कुठे आहे, इथे, आणि एम कुठे आहे, इथे. तर त्यावेळेस असं समजायचं की ह्या बीचं ईशी रिलेशन असेल, बीचं ईशी रिलेशन असेल, ईचं एचशी, सिमिलरली एमचं कशासाठी, ओशी, ओचं क्यूशी, इथे परत ओचं क्यू आणि क्यूचं एस. मग बी आणि ई याच्यातला आपण पहिल्यांदा पॅटर्न शोधायचा. बघा बी कुठे आहे, इथे आहे, बी कुठे आहे, इथे आहे. म्हणजे किती ऍडिशन झाली, +2. ई नंतर एच, एच बघा इथे आहे, किती ऍडिशन, +2. आता एच नंतर परत +2 केल्यानंतर काय होईल, इथं के येईल. म्हणजे एक हायपोथेटिकल आपण काय म्हणू शकतो, ऑप्शन मध्ये तर आहे के, उत्तर तर आपल्या इथं मिळते, पण तरी आपण कॅल्क्युलेट करू. पहिला आला के. आता एम आणि ओ, एम कुठे आहे, इथे आहे, आणि ओ कुठे आहे, इथे आहे. त्याच्यामध्ये किती, +1 ची ऍडिशन आहे. ओ नंतर क्यू, त्याच्यामध्ये किती, +1 ची ऍडिशन आहे. आता क्यू नंतर परत एस, याच्यामध्ये किती, +1 ची ऍडिशन आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, एस. बरोबर, के एस. परत काय, ओ क्यू, ओ क्यू +1 ची ऍडिशन आहे. क्यू नंतर एस +1 ची, मग परत +1 केल्यानंतर ना यू.
KSU. म्हणजे हे काय झालं आपलं अँसर. ज्यावेळेस अशा 3 टर्म असतील की 3 किंवा 4 आणि पहिल्या टर्म नंतर या टर्म नंतर सेकंड टर्म मधला जर गॅप आहे तो खूप जास्त असेल त्यावेळेस काय करायचं असं समजायचं की ही जी याची पहिली टर्म आणि याच्या पहिल्या टर्मची संदर्भ आहे. परत याच्या टर्मची सेकंडची थर्डची. ओके. चला याचं सॉल्व्ह करा तोपर्यंत एबीसीडी लिहून घेतो. झाला तुमचा सांगू शकता काय झालं. YED WFD SKL आणि पुढची आपल्याला टर्म शोधायची. मी काय म्हणलं होतं की ज्यावेळेस असं गॅप भरपूर आहे याच्यामध्ये तर आपण काय करायचं वाय आणि डब्ल्यूची रिलेशन. वाय तिथे डब्ल्यू म्हणजे -1 डब्ल्यू नंतर यू डब्ल्यू नंतर यू परत मायनस परत यू नंतर एस परत तिची टर्म काय येईल क्यू येईल. म्हणजे पहिलं काय आपल्याला येईल क्यू दुसरं काय ई नंतर एफ त्याच्यामध्ये काय गॅप आहे ई एफ बघा इथे काय झिरोचा गॅप आहे. त्याच्यानंतर काय डायरेक्ट टर्म आहे एफ नंतर ना एच आहे बघा एच तिथे काय झालं +1 झालं. एच नंतर काय के आहे तिथे काय झालं +2 म्हणजे इथे 0 +1 +2 इथे काय असणार आहे +3 असणार आहे. म्हणजे 1 2 3 आपली टर्म येईल ओ क्यू ओ. त्याच्यानंतर बी डी इथं बी डी बी डी त्याच्यानंतर जी 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 नंतर एल डी डी जी एल. एक ऑप्शन का क्यू ओ डी डी जी एल. त्याच्यानंतर आपल्याला शोधायचे आता बघा इथे काय आहे +1 ची ऍडिशन झाली. इथे किती झाली +2 ची झाली. इथे किती झाली 1 2 3 +3 ची झाली. मग इथे किती असणार आहे +4 ची असणार आहे 1 2 3 4 म्हणजे क्यू क्यू ओ 1 2 3 एल
ही सॉरी इथं आय आहे झालेलं आहे आय आहे ऑप्शन क्रमांक ए इथं आय आहे एलच्या जागी ओके बरोबर एक तोपर्यंत सॉल्व करा हॅलो सर सॉल्व करा आता ए बी डी डी जी के एच एम एस एम टी बी एस बी एल मग पर्यंत ए आणि डी बघा ए आणि डी आहे ए डी एच एम ए डी एच एम एस पुढची टर्म आपल्याला शोधायची त्यातली पहिल्यांदा बघा इथे किती आहे +2 इथे +3 इथे +4 इथे 1 2 3 4 5 +5 मग पुढची टर्म काय येईल +6 करावी लागेल 1 2 3 4 5 6 म्हणजे आपली टर्म आली झेड म्हणजे पहिल्या ह्याच्यातली काय आली झेड ही टर्म आली बघा सगळीकडे झेडच आहे दुसऱ्या ह्याच्यावर बघू आपण बी जी के बी जी बी जी सॉरी बी जी एम बी जी एम एम नंतर परत बी सॉरी बी जी एक मिनिट बी जी एम टी एम टी टी नंतर परत बी टी नंतर परत बी टी डबल परत तिथपर्यंत आले आपण आता बघा पहिल्या याच्यामध्ये बी आणि जी याच्यामध्ये कितीचं होतं 1 2 3 4 +4चा होता इथे कितीचं आहे 1 2 3 4 5 +5 1 2 3 4 5 6 +6चा आहे हा इथे कितीचं आहे 1 2 3 4 5 6 7 +7 मग आता पुढे कितीचं असणार आहे +8 करायचे आपल्याला 8 प्लस करायचे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे आपली व्हॅल्यू आली म्हणजे सॉरी टर्म आली के आली म्हणजे झेड के आहे का दोन ऑप्शन मध्ये आहे झेड के आता आपल्याला काय करायचं तिसरं बघा झेड के
डी त्याच्यानंतर के डी के के नंतर एस डी के एस डी के एस एस नंतर परत बी एस नंतर परत बी एस नंतर बी बी नंतर एल बी नंतर एल इथे पहिले काय होतं सुरुवातीचं कन्फ्युजन काय झालं पहिलं काय होतं डी होतं डी नंतर काय के डी नंतर के मध्ये किती झाले 1 2 3 4 5 6 +6 होतं के नंतर काय आलं परत के नंतर एस आलं 6 1 2 3 4 5 6 7 +7 आहे इथं आता एस नंतर परत काय आलंय आपलं एस नंतर बी 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 +8 कसं काय आलं किती किती 4 5 6 यायला पाहिजे ना 4 +5 6 एस नंतर काय एस नंतर परत बी के नंतर एस डी के डी आणि के याच्यामध्ये किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 +6 बरोबर आहे के नंतर किती आहे एस के नंतर काय एस 1 2 3 4 5 6 7 इथे +7 आहे हा इथे +6 आहे इथे +7 आहे आता इथे किती असणार +8 बरोबर आहे +8 मी हे +5च कन्सिडर करतो +8 त्याच्यानंतर परत पुढे काय बी नंतर परत काय आलं आपलं एल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 +9 झालं आता परत काय येणार एल नंतर +10 करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डब्ल्यू झेड के डब्ल्यू ऑप्शन क्रमांक बी हे काय झालं आपलं अँसर ऑप्शन क्रमांक बी हे झालं आपलं अँसर ओके याचं बघा बरं किती येते हॅलो तर बघा काय आहे पहिलं आर पहिली टर्म आहे आपली आर दुसरी आहे यू हे +2 झालं यू नंतर एक +2 एक्स नंतर ए परत +2 ए नंतर डी +2 डी नंतर जी येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं अँसर झालं ओके चला याचं करावं
दोन टर्म फाइंड आउट करायचे ना. पहिली टर्म काय दिली आपली, टी दिली. पहिली टर्म आहे टी. टी नंतर काय आर -1. आर नंतर काय पी -1. पी नंतर काय एन -1. एन नंतर एल -1. एल नंतर परत -1च करायचं कारण सगळीकडे -1 होते. -1 किती येईल जे, आणि परत -1 एच. म्हणजे पहिली टर्म आपली जे असेल, दुसरी टर्म एच असेल. सिंपल होतं. याचं बघा बरं. ओके चला, सिंपल आहे त्यामुळे झाला. बी +1 ही एफ परत +1 एफ नंतर आय एफ आय +2 आय नंतर एल बघा +2 आय एल नंतर परत पी 1 2 3 पी +3 झालं बघा. आता पी नंतर काय बघा, हे याच्यामध्ये थोडंसं त्यांनी मॉडिफिकेशन केलं. म्हणजे पहिल्या दोनला सेम गॅप ठेवलेला आहे. म्हणजे दोन लगतच्या टर्म आहे त्याला सेम गॅप आहे बघा. इथं याला +1 आहे, याला +1 आहे, परंतु इथून काय होते +2 परत 2 झाले परत काय होते +3. मग इथं पण काय असणार आहे +3 असणार आहे. 1 2 3 ऑप्शन क्रमांक टी. बघा हे लक्षात घ्या. म्हणजे असं देखील तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो की पहिल्या याच्यामध्ये +1 दुसऱ्या याच्यात +1, दोन्हीला गॅप सारखाच आहे. आपलं जनरली कसं वाटतं की पहिल्यात +1 असेल तर दुसऱ्यात +2 असेल, परत असं अरिथमेटिक ह्यानं वाढत जाईल. परंतु आता इथे काय दिले, पहिल्या याच्यात +1 दुसऱ्या याच्यात +1, परंतु नंतर पुढच्याला काय दिले +2 परत काय दिले +3. म्हणून आपलं काय येणार ऑप्शन क्रमांक 3 टी हे आन्सर येईल. बरोबर, हे सॉल्व करा. आता हा जो क्वेश्चन आहे थोडासा ट्रिकी आहे. आपल्याला आतापर्यंत काय होतं की सिंपली एक सिंगल टर्म विचारली जायची किंवा दोन टर्म विचारल्या जायच्या. ह्याच्यामध्ये काय दिले, प्रत्येक एक अल्टरनेट टर्म काय आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे पहिली काय दिली आपल्याला
पहिली टर्म दिलेली आहे झेड. पहिली काय झेड दिलेली आहे. तर बघा झेड कुठे आपल्या इथे. त्याच्यानंतर ना आपल्याला इथली मिसिंग टर्म फाइंड आउट करायची. त्याच्यानंतर डायरेक्ट टी आहे. झेड नंतर काय टी. झेड नंतर टी. मग परत काय आहे टी नंतर एन. एन त्याच्यानंतर एच. एच नंतर परत बी. बघा जर आपण जर थोडं बारकाईने बघितलं तर याच्यामध्ये गॅप किती जाईल बघू. 1 2 3 4 5. 5 प्लस प्लस 5. इथे देखील 1 2 3 4 5 प्लस 5. इथे देखील 1 2 3 4 5 प्लस 5. बरोबर. मग आपल्याला पहिला ऑप्शन जर आपण घेतला डब्ल्यू आहे. डब्ल्यू इथे किती होते इथे येतोय म्हणजे मिडलला येतोय ना. त्या दोघांच्या पण मिडलला म्हणजे 2 2चा गॅप. त्याच्यानंतर जर एक्स ठेवला. एक्स ठेवला तर किती होते इथे 1चा गॅप येतो पण पुढे 3चा गॅप होतोय. आता आपण पहिल्या टर्म मधलं डब्ल्यू घेतला तर डब्ल्यू बसतंय आपल्या व्यवस्थित. एक्स काय व्यवस्थित बसत नाही. मग क्यू बघू दुसरा. क्यू देखील मिडल येतोय 2 2चा गॅप ना. त्याच्यानंतर के. के देखील मिडलला येतोय. इथे 2 इथे 2. त्याच्यानंतर ई. इथे 2 इथे 2. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक पहिलं हे फिक्स होईल. कारण की यांच्यामधला हे मिडल टर्मला फिक्स होते ना. डब्ल्यू क्यू के आणि ई. कारण गॅप कॉन्स्टंटली आपला सेम राहतोय. पण त्याच्याऐवजी जर आपण दुसरं जर म्हणलं तर डब्ल्यू ठीक आहे. आर बघा कुठे येते. इथं बघा इथं आर घेतलं एकाचा त्याच्यानंतर डायरेक्ट 3चा गॅप पडतोय. परत काय होते आपलं के. के बघा इथं डायरेक्ट एकाचा गॅप पाहिजे होता ना. एल पाहिजे होतं. इथं डायरेक्ट के नाही आलं पाहिजे ना. म्हणून आपलं हे जे आहे ना डब्ल्यू क्यू के ई हे बरोबर आहे. बरोबर आहे. बघा येते का. पहिली टर्म काय झेड. दुसरी काय एक्स. दुसरी काय एस. त्याच्यानंतर काय आय. त्याच्यानंतर काय आर. परत आर आहे. आर आर आहे. डबल आर आहे. बघा
तर इथे कितीचा गॅप? 1चा. -1 म्हणजे रिटर्न येते, मायनस घेऊ आपण. -1 इथे कितीचा आहे बघा? 1 2 3 4. -4. इथे कितीचा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. -9. परत कितीचा आहे आरला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. -16. हा. परत आरला यायचं म्हटल्यावरती कितीचं असेल हे? 1 2 3 4 5 6. डायरेक्ट तीच टर्म येते म्हणजे किती असेल? -25 असेल ना. -16 -25. म्हणजे पॅटर्न काय झाला बघा आपला? 1 4, त्याच्यानंतर 9 1 4 9, त्याच्यानंतर 16 25. मग त्याच्यानंतर पुढचं आपलं कुठलं? त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंच नाही. पॅटर्न +3 +5 +7 +9 +11 +13 +5. याचा आपण नेक्स्ट लेक्चरला सांगू व्यवस्थित डिटेल, कारण की याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाही व्यवस्थित. बघा बरं याचं करा. कारण ABC लिहितोपर्यंत A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U P W X Y Z. नंबरिंग पण द्यावं लागलं आता आपल्याला, कारण की याच्यामध्ये काय नंबर देखील आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 26. पहिली काय टर्म? D4 म्हणजे जो अल्फाबेटिकल आहे त्याचा नंबर दिलेला आहे. F6. ओके. H8 J10. आणि ABCD मध्ये गॅप किती आहे? +1चाच आहे. त्याच्यानंतर काय L12 येईल आणि N14. L12 आणि N14. ऑप्शन क्रमांक तिसरं हे झालं आपलं अँसर. ऑप्शन क्रमांक थर्ड हे झालं अँसर. चला याचं बघा बरं.
सॉल्व्ह करू. आता काय दिलेलं आहे 2B 4C 8E 14H. आता मगाचं जे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये जो नंबर होता त्याचाच म्हणजे अल्फाबेटिकल होतं. समजा ए असेल तर त्याचं एक दिलेलं होतं, बी असेल तर दोन दिलेलं होतं. परंतु या केसमध्ये काय आपल्याला नंबरची सिरीज वेगळी आहे आणि अल्फाबेटिकल सिरीज वेगळी आहे. नंबरची सिरीज आपण काय म्हणताल की 2 4 8 14. म्हणजे याच्यामध्ये कितीचा +2चा गॅप झाला नंबरमध्ये. इथे किती झाला +4चा झाला, इथं +6चा. मग पुढे किती येईल +8चा येईल. +8 14 मध्ये +8 केल्यानंतर किती येईल 22. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा तर येईलच. आता एलचं बघा काय होतंय बघू आपण. B C E त्याच्यानंतर एच. म्हणजे इथं इथं 0चा गॅप, इथं +1चा गॅप, इथं +2चा गॅप, इथं किती येईल +3 1 2 3 KEL 22L 22L हे झालं आपलं आन्सर. ओके चला नेक्स्ट. सॉल्व करा पण मी ABCD लिहून घेतो. चला सॉल्व करू. झालं असेल पहिलं काय FGIL 0 +1 +2. मग इथे किती असणार आहे +3 असणार आहे. मग काय येईल इथं P येईल. P बघा कुठे आहे एकच ऑप्शन आहे म्हणजे दोन आहेत सॉरी इथं P येईल पहिले. दुसरं आता बघा नंबर याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहिलं आहे 3 6 11 3 6 11 18. हा इथेच कितीचं आहे +3 झालेलं आहे. इथे किती झालेलं आहे 3 5. इथं +7 इथे किती येईल मग +9 येईल. 18 9 किती 27 येईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल 27P. म्हणजे नंबर सिरीज वेगळे आणि ABCD ची नंबर सिरीज वेगळे आहे. या दोघांचं मिळून कॉम्बिनेशन आहे. ओके चला याचं सॉल्व करा.
सॉल्व करू आता बघा. डब्ल्यू डब्ल्यू त्याच्यानंतर गॅप आहे, परत एस, एस नंतर काय क्यू, एस नंतर ना क्यू, क्यू नंतर काय ओ. म्हणजे जर इथला पॅटर्न बघितला एस क्यू ओ, तर याच्यामध्ये काय एक एकनच मायनस होत चालेल सर. -1 इथं पण -1, इथं पण काय असणार आहे -1 असणार आहे. म्हणजे आपली पहिली टर्म काय यू, पहिली टर्म झाली यू. तर आता आपल्याला याचं बघायचं, हे कितीचं आहे 144. बघा 144 हा कशाचा वर्ग आहे 12चा वर्ग आहे. म्हणजे पहिल्यांदा काय आहे 12चा वर्ग, इथं क्वेश्चन मार्क, परत कितीचा आहे 10चा वर्ग, त्याच्यानंतर 9चा वर्ग, परत 8चा वर्ग. इथे किती असणार आहे 11चा वर्ग. 11चा वर्ग किती असतो 121 असतो. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक पहिला U121 हे काय झालं असेल आपलं आन्सर असेल. काय U121. बघा काय ABCD, ABCDच्या ह्याच्यात तर डायरेक्ट हीच आहे. पण आपल्याला काय शोधायची, ABCDचा काय संबंध नाही, आपल्याला शोधायची नंबर सिस्टीम मधलं. नंबर सिस्टीमचं बघा काय होते 2 2 9 6 13. इथे जर बघितलं आपण तर इथे किती होते +7, इथे कितीचे होते -3, इथे कितीचे होते 7 आणि 7 13 +7, इथे किती येईल -3 येईल ना. म्हणजे ऑप्शन काय येईल सेकंड 10 हे आपलं काय येईल आन्सर येईल. ओके, आज आपण इथे थांबू, राहिलेलं एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघू.